नाशिक रोड विद्यमान सरपंच गोरख जाधव यांच्यावर मार्च महिन्यामध्ये अविश्वास ठराव मंजूर झाला होता. त्यानंतर सरपंच निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 17 सदस्यांपैकी 13 सदस्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला होता. उर्वरित 4 सदस्य गैरहजर राहिले. उपस्थित सर्व सदस्यांनी बाजीराव जाधव यांच्या बाजूने पाठिंबा दर्शवला. त्यामुळे बाजीराव जाधव हे सरपंच पदासाठी बिनविरोध निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली आहे. जाधव यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत गुलाल उधळत जाधव यांच्या निवडीचं स्वागत केलंय. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून शिंदे ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच गोरख जाधव यांच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यांमध्येच नाराजीचा सूर असल्याची चर्चा होती. त्यांना पदावरून हटवण्यासाठी सत्ताधारी गटातच फूट पडली. सत्ताधारी गटाचे काही नाराज सदस्य आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार यांचे 3 सदस्य असे एकूण 13 सदस्य एकत्रित झाले आणि त्यांनी गोरख जाधव यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर केला. त्यानंतर सरपंच पदासाठी एकजुटीनं बाजीराव जाधव यांचं नाव सुचवण्यात आलं. माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार यांनी आपला पाठिंबा बाजीराव जाधव यांना दिला. त्यामुळे बाजीराव जाधव यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडणं सोपं झालं. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणपत जाधव, अशोक बोराडे, ज्ञानेश्वर जाधव, तानाजी जाधव, नितीन जाधव, वंदना जाधव, शालिनी तुंगार, अनिता तुंगार, अर्चना जाधव, संगीता बोराडे, रीना मते, अश्विनी साळवे हे 13 सदस्य सरपंच पदाचे उमेदवार बाजीराव जाधव यांच्या बाजूने होते. तर मावळते सरपंच गोरख जाधव यांच्या बाजूने सुप्रिया तुंगार, हिराबाई जाधव, भाऊराव धुळे, गोरक्ष जाधव हे सदस्य होते. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय तुंगार, चंद्रकांत तुंगार, प्रकाश मते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच बाजीराव जाधव यांची सरपंचपदी निवड आणि जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाके वाजवून पेढे वाटून ढोल-ताशांच्या गजरामध्ये सरपंचांची विजयी मिरवणूक काढली. आगामी काळात शिंदे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रतिष्ठा पणाला लावून काम करू आणि सर्वांना विश्वासात घेऊ. मार्गदर्शकांच्या सल्ल्यानं योग्य ते निर्णय घेऊ अशी ग्वाही नवनिर्वाचित सरपंच बाजीराव जाधव यांनी दिली. सरपंचाच्या निवडीच्या निमित्ताने आपण सर्वांनी खूप खूप सहकार्य केलं. आमचे पुरुष सदस्य असतील, महिला सहकारी असतील, ते आज खास करून ज्यांचा उल्लेख केला पाहिजे, म्हणजे संजय तुंगार असेल, सचिन भाऊ आहेर असेल, या सर्वांनी मला खूप मोलाचं सहकार्य केलं आणि या पदापर्यंत पोहोचवलं. त्यामुळे त्यांचे धन्यवाद मानतो. आज शिंदे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बाजीराव सुरेश जाधव यांची बिनविरोध निवड झाली. गेली 3 महिन्यापासून अविश्वास आणल्यानंतर आज या ठिकाणी ही निवड पार पडली. 13 सदस्य, मी आणि सचिन भाऊ आहेर गेली 3 महिन्यापासून या सदस्यांना एकत्र ठेवून आणि एकदम शांततेच्या वातावरणामध्ये हा आज सरपंच निवड झाली. प्रथमतः मी या 13 सदस्यांचे मी आभार मानतो की त्यांनी बिनविरोध प्रक्रियेमध्ये जे बाजीराव जाधवचं नाव सुचवलं त्याप्रमाणे आज आम्ही बाजीराव जाधवांचं नाव फॉर्म भरून आणि सर्वांना सहकार्य करू. इकडून पुढेही सर्वांनी 13 सदस्यांनी एकत्र राहून हे राहिलेले 2 वर्ष हे विकास कामं आणण्यासाठी सहकार्य करायचं असा आमच्यात निर्णय झाला आणि त्या निर्णयाप्रमाणे आज बाजीराव जाधव यांची या ठिकाणी निवड केली. मी बाजीराव जाधव यांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव हे सुद्धा गेली 3 महिन्यापूर्वीच आम्ही त्यांना उपसरपंच केलं आणि त्यांनी प्रभारी सरपंच म्हणून चांगलं 3 महिन्यात काम केलं. काही अडचणी आल्या परंतु स्वतः त्यांनी सर्व सदस्यांनी लक्ष घालून ते काम केलं. मी त्यांचे आभार मानतो आणि असंच सहकार्य इडून पुढे कामकाजात आपण 13 लोकांनी सहकार्य करावं अशी सगळ्यांना विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.